म्हणजे जेम्स ऑफ बॉलिवूड नावाचं एक ट्विटरवरती हँडल आहे. ते हिंदी पिक्चरमधले सीन्स काढून त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करतात आणि त्याच्यामध्ये हे बरेचदा दाखवतात. आणि हे तुम्ही आज बघितलं तर तुम्हाला कळेल की अमिताभ बच्चनच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये जेव्हा त्याला देवाकडे काही मागायचं असतं, देवाकडे त्याला म्हणजे देवाची करुणा ज्याला तेव्हा भाकायची असते, तेव्हा तो एकतर दर्ग्यावरती जातो किंवा तो चर्चमध्ये जातो आणि मग तिथे गुडघे टेकून बिकून तो सगळं माझ्यावरती करुणा कर किंवा माझं प्रेमभंग झाला आहे, मला माझ्या प्रियकराला किंवा प्रियसेला भेटू दे असं मागतो. पण जेव्हा त्याला त्याच्यावरती अन्याय होतो कुठल्या बाबतीमध्ये, त्या हिरोच्या बाबतीमध्ये, आणि तेव्हा ज्याला देवाशी भांडायचं असतं तेव्हा तो कधी चर्चवरती किंवा दर्ग्यावरती जात नाही. तेव्हा तो देवळात जातो, देवळाची घंटा वाजवतो आणि मग देवाशी तो भांडतो. आता इथे हिंदू देवाशी का भांडतो? पण हे मुद्दामून तुम्हाला सांगितल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही. त्याच्या बिल्ल्याचा नंबर कुलीमध्ये ज्या बिल्ल्यावरती गोळी लागलेली असते आणि तो बिल्ला ती गोळी अडवतो, त्या बिल्ल्याचा नंबर 786च का म्हणून? दुसरा नंबर काही लक्षात येत नाही का? हे सगळं खूप सब्लिमिनली केलेलं असतं. म्हणजे शोलेमध्ये सुद्धा आता त्या अख्ख्या गावामध्ये एकच कुटुंब आहे, बाप आहे, मुलगा आहे, तर मग मशीद कुणासाठी आहे? म्हणजे जे आत्ता ह्यांनी सांगितलं तेच मी पुढे नेते की तिच्या घरात दिवा नाही आहे म्हणून ती रात्री ते सगळं पदराखाली दिवा पडून सगळीकडचे दिवे मालवत नेते. मग तिथे ठीक आहे, आपण म्हणू सिनेमॅटिक लिबर्टी, पण दोनच माणसांसाठी मशीद कशासाठी आहे? ते ही ज्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या पॉप कल्चरमधनं आपल्याला पद्धतशीरपणे आपलं जे मतपरिवर्तन केलं जातं, जे आपल्याला फार सटली केलं जातं, म्हणजे हे म्हणतात तसे विलन मदर इंडियामध्ये तो फार मोठा असा कुंकू लावलेला एकदम बनिया हिंदू ऑब्वियस हिंदू सिम्बॉल असलेलाच असणार, आणि जो हृदयाचा चांगला माणूस आहे तो किंवा जी गोल्डन हार्टेड शेजारी आहे ती मग मिसेस ब्रॅगॅन्झा किंवा कोणीतरी चाचा वगैरे असेच असेल. हे तुम्ही स्वतःही बघा, तुम्ही असे पिक्चर बघितलेले असतील, ते बघताना तुमच्या कदाचित लक्षात आलं नसेल, जे तुम्ही कुणीतरी लक्षात आणून दिल्यावरती लक्षात येतं, जे जेम्स ऑफ बॉलिवूड खूप चांगल्या पद्धतीने करतं.